जानू आली का? आता मी हे क्लास घेत आहे बेटा. ठीक आहे. नाही नाही हे केलंय, बंद केलंय मी. चल हो, हे दाटे जा तिकडे जा. तुम्हाला निघायचंय का? जा पटकन. मग जाऊ नका, जा ना पटकन, नाही तिथंच बसा. चला तर मग अजून बाकी यायचे आहे, आपण सुरू करूया. आज जसं मी सांगितलं होतं रेकी लेवल 1. रेकी लेवल 1 मध्ये ज्या ज्या व्यक्ती आहात त्या त्या व्यक्तींना मी सांगितलं की जेव्हा आपल्याला रेकी लेवल 1 मध्ये आलं तर आपल्याला जी एनर्जी मिळते ती 15 ते 20% मिळत असते. का बरं? कारण की आपला हा फक्त आपण दोनच सिम्बॉल शिकत असतो, सोकोरे आणि सेहेकी. हे दोन सिम्बॉल शिकत असतो. ह्या दोन सिम्बॉलच्या याच्यानेच आपल्याला एनर्जी मिळत असते. पण जसं सेकंड लेवल आणि थर्ड लेवलला जातात तर आपली एनर्जी 101% होते, म्हणजे 100 लेवलपर्यंत आपली एनर्जी जाते. कारण की त्याच्यामध्ये चोकोरे असते, सेहेकी असते, होन्शाजेशन असते, डायकोमी असते, झोनार असतो. हे जे सिम्बॉल्स असतात ह्या सिम्बॉलने आपल्याला प्रोटेक्शन मिळते, इतरांना पण प्रोटेक्शन देत असतो, आपल्याला स्वतःला प्रोटेक्शन घेत असतो. म्हणून सेकंड आणि थर्ड लेवलचं वेगळं असतं. पण मी तुम्हाला म्हटलं मैत्रिणींनो की आपल्याला स्वतःचं आरोग्य स्वतःलाच बरं करायचं आहे. मग ते कसं काय? तर सगळ्यात आधी आपल्याला रोज आपला ओरा क्लीन करायचा आहे. ओरा क्लीन करणं म्हणजे काय? नेहमी सांगितलं होतं की आपल्या आज्ञाचक्रापासून खालपर्यंत जर माझ्या आभा मंडळमध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल ती माझ्या हातामध्ये समावली आहे आणि ती ब्रह्मांडात जाऊन फुंकर मारायचे, ब्रह्मांड जाऊन शुद्ध झाली आहे. कोण करताय? गीत ताई, रेखाताई करता तुम्ही? जर माझ्या आभा मंडळमध्ये कुठल्याही कारणाने हा हो, रोज करायचं, रोज करायचं. नाही नाही, रोज करायचं, रोज करायचं. कारण काय आहे रोज करण्याचं? आपण रोज भांडी घासतो, भांडीवर धूळ बसली असते, गाडीवर धूळ बसली असते, कपड्यांना धूळ लागते, आपण रोज धुतो ना. त्याचप्रमाणे जर माझ्या भामंडळमध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल ती माझ्या हातामध्ये समावली आहे आणि ती ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झाली आहे, फुंकर मारायची आहे. ठीक आहे. मग आता तुम्हाला वाटतं की मला कुठेतरी आपल्याला डॉक्टर मेका उसेनी 24 पॉईंट सांगितले आहे. पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मी आपले 24 पॉईंट पाठवले पाहिजे आपल्या ग्रुपवर. धकाधकीच्या जीवनामध्ये आपण 24 पॉईंटला वर्क करतच नाही, कारण की आपल्याला 1 तास म्हणजे भारी वाटतो. मग आपल्या ऋषीमुनीने काय सांगितले आहे? एनर्जीचे आपले 7 पॉईंट्स आहे. ह्या 7 पॉईंट्सवर जसं आपण स्पर्श करणार तसं आपलं दुखणं कमी होणार. मग 21 मिनिटामध्ये आपल्याला करायचं आहे. 7 त्रिक 21, 7 पॉईंट दिले आहे. प्रत्येक पॉईंटवर, प्रत्येक चक्रावर जसं तुम्ही हात ठेवणार तसं तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा दूर जाणार. मग ती कशी काय? आता तुम्हाला समजा 7 चक्रावर समजा हात ठेवायचा आहे. पोटासंबंधी समजा आजार आहे. मग पोटामध्ये काय? कब्ज आहे, अपचन आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काळे डाग आहे, तुम्हाला वाटतं की मी कुठेतरी नात्यांमध्ये स्ट्रक झाली आहे, मला वॉमिटिंग होत आहे. मग अशा वेळेस काय करायचं? आपला हात असते, आपला हात मणिपूर चक्र हा जो आहे, हा हात मणिपूर चक्रावर आणि दुसरा हात आपल्या इथे आज्ञाचक्रावर. मग केव्हा? आपल्या आधी आपली स्वतःची काय केली आपण? आधी एनर्जी काढली. पूर्ण नकारात्मक ऊर्जा असेल ती पूर्णपणे ब्रह्मांडात शुद्ध झाली आहे. ठीक आहे. आपल्या हाताला चार्ज करायचं आहे. मग काय करायचं आहे? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. याला आपलं याला काय म्हणतात? आपल्या हँडला जो आपला हात असतो त्याला पाम चक्राला करायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. जसं जसं तुम्ही तुमच्या पाम चक्राला हील कराल तसं तुम्हाला एनर्जी येणार. आधी इथे 21 वेळा चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. हे पाम चक्र झालं. त्यानंतर डाव्या हातावर, डाव्या हात उजव्या हातावर चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. इथे 21 वेळा. मग इथे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय सहस्त्रार चक्र. आणि आपल्या हाताची मुठ्ठी बांधलेली असली पाहिजे. हा. मग हे जसं जसं तुम्ही करणार सहस्त्रार चक्र, मग ओराला करायचंय, आपल्या हार्टला करायचंय. आणि आता मला असं वाटते की माझ्या हृदयामध्ये किंवा माझ्या पोटामध्ये दुखत आहे, मला अनइझी होत आहे, मला अपचन झालं आहे,
तेव्हा मणिपूर चक्र आणि आपलं आज्ञा चक्रावर, कारण की आपल्या दोन्ही हातातून एनर्जी प्रवाहित होत आहे. मग कसं, आपल्या हातातून एनर्जी संपेपर्यंत, सुरू होऊन संपेपर्यंत. मग आज्ञा चक्रावर हात ठेवायचा आहे. मणिपूर चक्र, मणिपूर चक्र कुठे आहे? आपल्या हार्टच्या 4 बोट खाली, नाभीच्या 4 बोट वरती. चला हात ठेवा. जोपर्यंत आपल्याला इथे हात ठेवायचा आहे आणि म्हणायचं आहे की संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत माझ्या शरीरामध्ये कुठल्याही कारणाने, कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल ते पूर्णपणे निघून गेलेली आहे. आपल्या शरीरावर हात ठेवायचा आहे आणि संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत, सुरू होऊन संपेपर्यंत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला वाटते की माझं डोकं दुखत आहे, मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे, त्यासाठी मणिपूर चक्र, परत मणिपूर चक्र आणि मूलाधार चक्र. मूलाधार चक्र कोणता? खालचा चक्र, अगदी आपला खालचा चक्र, आपल्या दोन्ही अंडाशयाच्या मध्ये जो असते तो वाला, गर्भाशयाच्या अगदी जवळ, आपल्या युरिनच्या जवळ तिथे जो असतो तो तो चक्र, तिथे हात ठेवायचा आहे आणि मणिपूर चक्र. त्यानंतर आज्ञा चक्र आणि हृदय चक्र, दोन आहे इथं, आज्ञा चक्र आणि हृदय चक्र. समजा तुम्हाला मायग्रेन आहे, डोकं दुखत आहे, तेव्हा मग इथं काय टाकायचंय? सिम्बॉल टाकायचंय. मग सिम्बॉल कोणते सांगितले ते मी? चोकोरे आणि सेहेकी. चोकोरे चोकोरे चोकोरे, सेहेकी सेहेकी सेहेकी. मग इथे पण हात चक्र, चोकोरे चोकोरे चोकोरे, सेहेकी सेहेकी सेहेकी. मग ह्या टाकला तर मग इथे हात ठेवायचं. बघा तुमच्या दोन्ही हातातून ऊर्जा वाहत आहे का? बघा, माझ्या दोन्ही हातातून ऊर्जा वाहत आहे. वाहत आहे. डायरेक्टली कपाळात टच करायचं नाही, थोडंसं अंतर ठेवायचं आहे. ताई थोडंसं अंतर ठेवा, डायरेक्ट स्पर्श नाही करायचा, थोडंसं अंतर ठेवा. बघा वाहत आहे. हा, हार्ट चक्र, हो, हार्ट चक्रावर हात ठेवायचा आणि हा हात आपल्या इथे ठेवायचा आहे, आपल्या आज्ञा चक्रावर ठेवायचा आहे. हा, डोके दुखत असेल, मायग्रेन असेल आपल्याला, तेव्हा आपल्या इथे हात ठेवायचा आहे आणि इथे आपलं जे सांगितलंय सिम्बॉल, सिम्बॉल कोणते सांगितलंय? चोकोरे सेहेकी. चोकोरे टाकायचं आहे. आज अजून मी ग्रुपवर टाकणार, चोकोरे चोकोरे चोकोरे, सेहेकी सेहेकी सेहेकी. इथे पण चोकोरे चोकोरे चोकोरे, सेहेकी सेहेकी सेहेकी. आणि हे जेव्हा आपण टाकणार आणि इथे तुम्ही जेव्हा स्पर्श करणार तर तुम्हाला जाणवणार तुमच्या हातातून संवेदना सुरू होत आहे. आणि मग तसं झालं की मग आता तुम्हाला वाटलं की कोणाकोणाला चष्मा सोडायचा, आता एजनुसार आपल्या चष्म्यात पॉईंट वाढले आहे, नाही का? मग आता आपले हे दोन्ही हात, दोन्ही हातातले पामचक्र, हा, दोन्ही हातातले पामचक्र. मग ह्या पामचक्रांना परत चोकोरे चोकोरे चोकोरे, सेहेकी सेहेकी सेहेकी, चोकोरे चोकोरे चोकोरे, सेहेकी सेहेकी सेहेकी. आणि दोन्ही हात आपल्या दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे. डोळ्यांवर म्हणजे थोडंसं अंतर ठेवून ठेवायचं आहे. ठीक आहे. याच्यातून पण एनर्जी वाहते, तुम्हाला बघा, ऊर्जा प्रवाहित होते. संवेदना, संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत, संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हे करायचं आहे. मग तुम्ही बघणार की मग आता छोटे मुलं आहेत, छोटे मुलं आहेत की त्यांच्यावर आपल्याला आजकाल बघायला गेलं की अगदी छोट्या छोट्या मुलांना चष्मा लागतो. मग ह्या छोट्या छोट्या मुलांना काय करायचं? आता आपला हात आपण असा ठेवला, ठीक आहे. छोट्या मुलांना काय करायचंय? ते झोपली आहे मुलं, मग आपला हात असा ठेवायचा. आपल्या दोन्ही ह्या पामचक्रातून एनर्जी वाहत असते. आपला हात असा ठेवायचा मुलांच्या डोळ्यांवर. काय होणार? मुलं झोपली आहे, पण तुम्ही तुमच्या डिस्टन्स हिलिंगनी देताय. मी काय म्हटलं, 20% आहे आपलं, पण आपल्या लेकरांना आपण देऊ शकतो. लेकरं छोटी आहे, मग त्यांच्यावर आपण असे झोपून, ते झोपले आणि आपला हात ठेवला तर बघा त्यांचा चष्मा पण सुटेल. पण केव्हा? आपण जेव्हा एनर्जी बॉल टाकू तेव्हा, एनर्जी बॉल म्हणते, सिम्बॉल टाकू तेव्हा. हे झालं आपल्या डोळ्यांसाठी. त्यानंतर आपल्याला वाटते की मी निराश आहे, तणाव आहे, मला खूप म्हणजे खूप टेन्शन येत आहे, तेव्हा पण आपला हात आधी इथे आज्ञाचक्र आणि स्वादिष्टान चक्र, आज्ञाचक्र, इथे पण आपल्याला अजून सिम्बॉल टाकायचा आहे, चकोरे चकोरे, आज्ञाचक्र आणि स्वादिष्टान चक्र. आता स्वादिष्टान चक्र कुठे आहे? आपला मूलाधार चक्राच्या वर 4 बोट वरती. हा, 4 बोट वरती. अजून मी तुम्हाला PDF पाठवून देणार चित्राची, जेणेकरून ते तुम्हाला लवकर कळेल. आज्ञाचक्र आणि आपलं स्वादिष्टान चक्र
इथे हात ठेवायचा आहे, डायरेक्टली स्पर्श करायचा नाही. आपल्या थोडंसं किंचित बाजूला ठेवायचं. 1-2 इंच बाजूला ठेवायचं. ठीक आहे? कारण की त्या संवेदना तुम्हाला तुमच्या पूर्ण चक्रांना जाणवलं पाहिजे. ह्या चक्रांना जाणवलं पाहिजे त्याकरता असा हात ठेवायचा आहे. आज्ञाचक्र आणि स्वादिष्टायन चक्र. एनर्जी सुरू होऊन संपेपर्यंत. मग काय ठेवायचं आहे? एनर्जी येते तुमच्या हातून वाहत आहे. वाहत आहे एनर्जी. आता कसं आहे 20% एनर्जी असते. आता आमचं कसं असते, आमचं जास्त असते, त्याच्यामुळे थोडंसं एनर्जी वेगळी असते. जसं जसं तुम्ही याची प्रॅक्टिस करणार, मग प्रॅक्टिस कशी करायची? 21 दिवस. 21 दिवस का बरं? कुठलंही काम आपण जेव्हा सातत्याने करतो, तर 21 दिवस केल्यानंतर आपल्या सबकॉन्शियस माइंडला त्या गोष्टीची सवय होऊन जात असते. त्या गोष्टीची सवय होते आपल्या याला आणि आपण त्याच पद्धतीने ते काम करत असतो. एक चांगलं काम असो किंवा वाईट काम असो. मग त्यासाठी आपल्याला टप्पे पडायचे. पहिले 7 दिवस, नंतरचे 7 दिवस, नंतरचे 7 दिवस. याने काय होणार? 7 दिवसामध्ये तुमचं बॉडी काम करणार, दुसऱ्या 7 दिवसामध्ये तुमचं माइंड काम करणार आणि तिसऱ्या 7 दिवसामध्ये तुमचं ब्रेन ॲक्टिव्हेट होणार. हे काम माझं आहे, हे करण्याकरता. नाही हे मला करायचंच आहे, हे तुमचं ब्रेन तुम्हाला सूचना देणार, नाही उठ, आता तुला हे काम करायचं आहे. तेव्हा तुम्ही सहजरित्या ते काम करू शकणार. त्यानंतर तुम्हाला असं वाटतं की आता माझ्या मूलाधार चक्रामध्ये म्हणजे जसं कोणाकोणाला पाईल्सचा त्रास असतो, कोणाकोणाला गर्भाशयाचा त्रास असतो, कोणाकोणाला पिरियडमध्ये खूप त्रास असतो. तेव्हा त्यांनी आपला एक हात आज्ञाचक्र इथे स्वादिष्टायन चक्रावर ठेवायचा आहे, एक हात मूलाधार चक्रावर ठेवायचा आहे. एक हात मूलाधार चक्रावर आणि एक हात आपल्या स्वादिष्टायन चक्रावर. स्वादिष्टायन चक्रावर का बरं? स्वादिष्टायन चक्र आपल्या पोटाशी निगडीत असलेल्या सगळ्या ऑर्गन्सला काम करत असतं त्याकरता. सगळ्या ऑर्गन्सला ॲक्टिव्हेट करण्याचं काम स्वादिष्टायन चक्र करतं. मूलाधार चक्र अगदी खालचं चक्र आहे, जे की आपल्या गर्भाशयाच्या अगदी बाजूला म्हणजे खाली आहे आणि त्यामुळे ज्यांना पिरियड्सचे प्रॉब्लेम आहे, त्यांनी नेहमी हे काम केलं. आपलं मूलाधार चक्र आणि स्वादिष्टायन चक्रावर तुम्ही जसं जसं हात ठेवाल, तसं तुम्ही बघणार की तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये कुठेतरी बदल होताना तुम्हाला ते जाणवणार. त्यानंतर वाटते की भरपूर जणांना केस गळण्याची समस्या असते की आता आता हिवाळा लागला आहे, केस गळण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. मग काय करायचं? आपले हात जो आपला हा आहे आपला आज्ञाचक्र, याला आपण आज्ञाचक्र हा, सहस्त्रार चक्र हा. मग आपला आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र इथे आपला हात ठेवायचा. आपला हात मग आता डायरेक्ट असं नाही ठेवायचा आहे. कारण की काय होत असतं, येणारी ऊर्जा ब्लॉक होते. इथे डायरेक्ट ठेवायचं नाही, तर थोडंसं बाजूला ठेवायचं. हा आज्ञाचक्र आणि आपलं सहस्त्रार चक्र. मग ह्या दोघांचं ठेवल्यानंतर तुम्ही असं मग अजून हा एक झाला आणि त्यानंतर हे दोन्ही हात कप शेपमध्ये असं ठेवायचं आणि इथे म्हणायचं की माझ्या सहस्त्रार चक्रामध्ये जी एनर्जी वाहत आहे, त्या एनर्जीमुळे माझ्या संपूर्ण स्काल्पला प्रोटेक्शन मिळत आहे. माझं केस गळणं पूर्णपणे थांबलं आहे. पूर्णपणे आणि माझ्या केसांची ग्रोथ झालेली आहे. माझ्या केसांची ग्रोथ झालेली आहे. जसं तुम्ही म्हणाल, तर तुम्ही बघा तुमचे केस गळण्याचं प्रमाण ऑटोमॅटिक कमी होणार. ऑटोमॅटिक कमी होणार. आणि जसं जसं तुम्ही विधी कराल, तसं तुमच्या शरीरामध्ये बदल होत जाणार. जसं जसं तुम्ही करणार, तसं तुमचे केस पण स्ट्रॉंग होणार, हेल्दी होणार आणि केस गळण्याचं प्रमाण कमी होणार. केव्हा? पण जेव्हा तुम्ही करणार तेव्हा. आता तुम्हाला वाटते, की माझ्या स्किनला पण थोडंसं चांगलं वाटायला पाहिजे. मग स्किनला चांगलं वाटायसाठी आपले जे हात आहे, ते आपले हात आपल्या इथे ठेवायचे पूर्ण. जसे आपण एनर्जी घेणार हां, आपला हो, रोज करायचं. आपली जी ऊर्जा असते, ती नाही, नाही, टच नाही. फक्त असं बाजूला ठेवायचं. बाजूला ठेवायचं, बाजूला. टच नाही केलं तरी होते. बाजूला ठेवायचं आणि कोणाकोणाला इथे पिंपल्स असतात, कोणाकोणाला वांगाचे डाग असतात इथे. मग ते आपण डॉक्टरकडे गेलं, कितीही ट्रीटमेंट घेतली, तरी ती कमी होत नाही. पण जेव्हा तुम्ही आपल्या हातातून एनर्जी वाहतात ना, तुम्ही बघाल की तुमच्या स्किनमध्ये बदल पडला आहे. आपल्या स्किनला असा हात ठेवायचा बाजूला आणि एनर्जी संपेपर्यंत, संवेदना संपेपर्यंत आपल्याला टच करायचं आहे. आता याला किती मिनिटं लागेल हो? फक्त 21 मिनिटं. किती मिनिटं लागेल? फक्त आणि फक्त 21 मिनिटं. मग 21 मिनिटं आहे ना तुमच्याकडे?
आहेत का? आहे ना. कारण की आपल्या शरीराची जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे. आपल्या शरीराची जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे. मग 21 मिनिटं का बरं? कारण की 7 त्रिक 21 आपल्या एनर्जी पॉइंट किती आहे? 7 आहे. मग प्रत्येक चक्रावर हात ठेवायला 3-3 मिनिटं लागतात. एका मिनिटाचं तर काम होणारच नाही. प्रत्येक चक्रावर आपण जेव्हा 3-3 मिनिटं ठेवतो, 21 मिनिटं हे विधी करायला लागतात. मग 21 मिनिटं झालं, आपल्या चक्रांनाही झालं. त्यानंतर आपल्याला फुटबॉल एक्सरसाइज करायची आहे. फुटबॉल एक्सरसाइज म्हणजे काय? की आपले दोन्ही हात घासा, एकमेकाला घासा. त्यानंतर जवळ, दूर, जवळ, दूर, जवळ, दूर आणा. आणि इथे एक एनर्जीचा फ्लो जाणवेल तुम्हाला. एनर्जीचा फ्लो जाणवतो. बघा इथे एनर्जीचा फ्लो आला. आला इथे एनर्जीचा फ्लो. मग आता इथे मानेनी, आता काय म्हणते मी, आपल्या दोन डोळ्यांनी, आपल्या दोन डोळ्यांनी आपल्याला चोकोरे टाकायचे. चोकोरे, चोकोरे, चोकोरे. सेहेकी, सेहेकी, सेहेकी. डोळ्यांनीच फक्त. चोकोरे, चोकोरे, चोकोरे. सेहेकी, सेहेकी, सेहेकी. आणि म्हणायचंय, माझ्या कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारची न नकारात्मक ऊर्जा असेल, माझ्या घरी माझ्या घरी नकारात्मक ऊर्जा असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, ती पूर्णपणे ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झाली आहे. आणि फुंकर मारायची आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झाली आहे आणि फुंकर मारायची आहे. आणि फुंकर मारल्यानंतर आपल्या नाभीपासून आपल्याला कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, आपल्या नाभीपासून. आपला जन्म नाभीपासून झालाय म्हणून नाभीपासून काय करायचंय? कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. का बरं कट कट डिलीट डिलीट? कारण की आपण आपल्या परिवारांना पण घेतलं होतं त्यामुळे. मग कट कट डिलीट झालं. आणि आपले जे हात आहे तो तुम्ही ते पूर्ण शुद्ध करून टाकायचे. शुद्ध करून टाकायचंय. बाजूला दिव्य अग्नी जळत आहे आणि त्या अग्नीमध्ये आपले हातांचं जे निगेटिव्ह एनर्जी आली होती ते पूर्णपणे आपण त्या याच्यामध्ये अग्नीमध्ये टाकत आहोत. त्यामुळे आता ते स्वच्छ झालंय. ठीक आहे. हे झालं हेल्थसाठी. समजलं? आरोग्यासाठी काय काय दिलं होतं आपल्याला, मी तुम्हाला अजून हे जे सविस्तर आपल्या ग्रुपवर पाठवून देणार, जेणेकरून तुमचा अभ्यास चांगल्या रीतीने व्हावा याकरता. सेकंड काय आहे, की आता मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला मणिमंत्र देणार. मग कोणाला पाहिजे मणिमंत्र? मणिमंत्र ऐकायचं आहे? येस. मग मला सांगा, पैसा खुदा तो नहीं, पैसा खुदा तो नहीं लेकिन खुदा से कम भी नहीं. आहे का? पैसा खुदा तो नहीं लेकिन पैसा खुदा से कम भी नहीं है. आणि अशाच पैशाने जेव्हा कोरोना आला तेव्हा कितीतरी लोकांचे प्राण गेले. करोडो पैसा होता, पण त्या करोडो पैसा कामा नाही आला. पैसा इतना भी मत कमाना कि खुद को भूल जाना. पैसा इतना भी मत कमाना की खुद को और दूसरों को भूल जाना. पैसा तर पाहिजे, सगळ्यांनाच पैसा पाहिजे, पण तो पैसा आल्यानंतर त्याचा अहंकार नकोय. म्हणून काय म्हणते, की पैसा जपून वापरायचा आणि देताना सढळ हाताने द्यायचा. मला सांगा, की बार्गेनिंग कोण करते इथं? जसं भाजीपाला घ्यायला गेलं तर बार्गेनिंग करणं, कपडे घ्यायला गेलं तर बार्गेनिंग करणं चुकीचं आहे. आजपासून कट, 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 डिलीट, डिलीट, डिलीट. तुम्ही जेव्हा बार्गेनिंग करता तर तुम्ही ब्लॉकेजेस आणता तुमच्या मनीप्रती, पैशाप्रती. तुम्ही तुम्ही म्हणता, की मी ₹1 वाचवला. ₹1 वाचवत नाही तुम्ही. ₹1चं कर्ज करता. कसं कर्ज करता? बघा, मॉलमध्ये जेव्हा तुम्ही जाता ताई, तेव्हा तिथे बार्गेनिंग करतात का? हां, तेव्हा बरं मग सरळ हाताने घेता? नाही. आणि मोठ्या अभिमानाने सांगता, "मी नाही गं, आज मी शॉपिंग करताना मॉलमध्ये गेले होते." प्राउड फील करता. करता असं? पण जेव्हा आपण भाजीपाला घ्यायला जातो, मेथीची जुळी घ्यायला जातो, तेव्हा त्या मेथीवाल्याला म्हणते, "ए ₹2 कमी कर ना, ₹5 कमी कर ना." मला सांगा, ₹5 नी ₹2 कमी केल्याने तुम्ही श्रीमंत होणार का? नाही ना. मग ज्या दिवशी तुम्ही म्हणणार, की त्याला, आणि मग तुम्ही जेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य पहा ना, मला सवय आहे, की मी कधीच बार्गेनिंग नाही करत. मला सर म्हणतात ते, पण म्हणते करायचं काय? जेव्हा मॉलमध्ये जातो, कपडे घेतो, आपण प्लाझामध्ये जातो किंवा कुठल्या दुकानात जातो, तेव्हा आपण म्हणत नाही, की "सर थोडेसे कमी करा ना, थोडेसे कमी करा ना. हां, कमी करा, कमी करा." म्हणतो का आपण? हां?
मी तुमची मैत्रीण आहे, मी तुम्हाला ओळखते सर. नाही ना. मग जेव्हा तुम्ही बार्गेनिंग करता, तर तुम्ही स्वतःचं कर्म पैशाप्रती ब्लॉक करता. सेकंड गोष्ट ही आहे, तुम्ही आजपासून बार्गेनिंग करणार नाही. असं नाही म्हणत, की आता त्यांनी खूप मोठी किंमत सांगितली नाही हे. नाही. पण जो कास्तकार, जी लेडीज आपल्याकडे भाजी विकायला येते, तिच्याकडनं आपण जेव्हा भाजी घेतो ना, तिच्या पदरात 2 पैसे पडू द्या. बघा तिला किती आनंद होतो. सेकंड गोष्ट ही आहे, की मला सांगा, तुम्ही पैसे कशा पद्धतीने ठेवता? आपल्या पर्समध्ये पैसा कशा पद्धतीने ठेवता? सरळ ठेवतात, कोंबून ठेवतात, कसं असते? घडी करून. हां, आपण कोंबून ठेवते. मग रेखाताई, मी आता तुम्हाला एका रूममध्ये कोंबून ठेवलं. तुम्हाला कसं वाटणार? चांगलं नाही वाटणार ना? मग ते पैसा पण एक एनर्जी आहे. ती पैसा तो असते ना, तो एनर्जी असते. मग त्या एनर्जीला सुद्धा आपल्याला पॉकेटमध्ये, बाईच्या पर्समध्ये, माणसाच्या पॉकेटमध्ये, आता माणसाचं पॉकेट फोल्ड होतं, पण आपली जी पर्स असते तिथे सरळ ठेवायचं. पण जेव्हा ते फोल्ड होते आणि ते ओपन करतात, तर त्यांचं पॉकेट परत सरळ होतं. पैसे सरळ होतात. ज्यांच्या पर्समध्ये खूप सारा कचरा आहे. कचरा कोणता? पैसे आहे. पैशाच्या बाजूला दवाखान्याच्या चिठ्ठ्या आहे. बिनकामाचे बिल्स आहे. बिनकामाचे बिल्स. तर बघा तुम्हाला त्या पर्समध्ये पैसा येणार नाही. तुम्हाला पैसा पाहिजे असेल ना, तर तिथे फक्त आणि फक्त पैसा ठेवा. तुमचं क्रेडिट कार्ड ठेवा, तुमचं एटीएम ठेवा, तुमचे फक्त पैसे ठेवा आणि चिल्लर पैशासाठी एक छोटीशी वेगळी पर्स करा. छोटीशी वेगळी पर्स करा. आ आणि आपल्या रुपयांसाठी मग सिक्वेन्स वाईज कसं लावायचं? 500 ची नोट, 200 ची नोट, 100 ची नोट, 50 ची नोट. 500 ची नोट, 200 ची नोट, 100 ची नोट, 50 ची नोट. सिक्वेन्स वाईज लावायचं. याच्याने काय होणार? याच्याने हे होणार, की तुम्हाला पैसा काढताना त्यांना पण, त्या पैशांना पण एक वाटेल, की नाही आम्हाला किती छान पद्धतीने ठेवलाय. हा एक मनी मंत्र आहे. कारण की आपण जेव्हा कोंबतो ना, त्यांना सुद्धा एनर्जी असते. म्हणून आजपासून पैसा कोंबायचा नाही. तिसरं हे आहे, की हां आणि तिसरं हे आहे, की तुम्हाला लिहायचंय काउंट. COUNT काउंट. COUNT काउंट. काउंट, काउंट, काउंट. हां, हे तुम्ही 108 वेळा जेव्हा लिहाल, काउंट, 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 बघाल की तुमच्या धनसंपत्तीमध्ये अजून वाढ झालेली दिसेल. काउंट, काउंट, काउंट म्हणजे वाढणे. आणि जसं जसं तुम्ही लिहत जाल, तसं तुमच्या याच्यामध्ये ते संपत्ती वाढत जाणार. आणि हे लिहिल्यानंतर आपण मग कुठल्या ह्याच्याने लिहायचं आहे? समजा येलो पेपरवर लिहत असाल, तर रेड पेननी लिहायचं आहे. आणि समजा तुम्ही व्हाईट पेजवर लिहत असाल, तर आपल्याला गोल्डन पेननी लिहायचं आहे. गोल्डन पेजची पेननी का बरं? कारण की त्याची एनर्जी हाय पॉवरची असते त्यामुळे. आणि आता मला सांगा, की तुम्ही जेव्हा कोणासोबत व्यवहार करता, तर तुम्ही डाव्या हाताने पैसे देता की डाव्या हाताने पैसे घेता? उजव्या हाताने. समजा कोणी व्यक्ती एक मंत्र देते. समजा कोणी व्यक्ती डाव्या हाताने पैसा देत असेल ना, तुम्ही पण डाव्या हाताने पैसा घ्या. डाव्या हाताने पैसा घ्या. कारण की आपला हा देण्याचा हात आणि हा घेण्याचा हात. आपण असं देतो आणि घेताना असं घ्यायचं आहे. हां, तुम्ही जेव्हा डाव्या हाताने घ्या हां, समजा देणारा व्यक्ती डाव्या हाताचा आपण घेऊन घ्यायचं. हां, आणि जेव्हा आपण पैसे देतो, तर पैसे देत असताना आपण नोटाचं तोंड आपल्या दिशेने करायचं. जशी मी आता मुठ्ठी बांधली आहे. हं, नोट समजा हे नोट आहे समजा, तर आपण त्याच्याकडे सरळ हाताने नाही द्यायचं. एक सेकंड मी तुम्हाला माझं पेपर फाडून दाखवते, कसं द्यायचं ते. आता माझी पर्स तिकडे आहे. हा सपोज हा आहे 500 ची नोट आहे. असं नाही द्यायचं डायरेक्ट. हां, हे पैशाचं तोंड आपल्याकडे, हे फोल्ड असलेलं त्याच्याकडे. याच्याने काय होते, की हे जो हां, फोल्ड आपल्याकडे आणि याच्याने काय होते, याच्याने हे होते, की लक्ष्मी आपल्याकडे येते. आपल्याकडे येते. देताना असं द्यायचं. देताना कधी पण पैसे देत असताना असे द्यायचे आणि दिल्यानंतर काय म्हणायचं, की ज्यांना मी पैसे देत आहे, त्यांच्याकडे पैसे जावो, पण त्याच्या चौपटीने माझ्याकडे येवो. मी ज्यांना पैसे देत आहे, त्यांचं भलं हो, पण त्याच्या चौपटीने माझ्याकडे पैसे हो. तुम्ही 1 महिन्यात बघाल,
की तुम्हाला कुठून ना कुठून पैसे येण्याचे मार्ग सापडतील. चौपटीने माझ्याकडे येऊ आणि ते चौपटीने तुमच्याकडे ते पैसा तो येणार आहे. आणि त्यानंतर हा पैसा आपण दिला, हा पैसा दिला आणि परत आपण घेतला. त्यानंतर अजून सांगते की एन्व्हलप, 6 एन्व्हलप कसं? 6 एन्व्हलप याकरता की तुम्ही तुमच्या घरी जेव्हा आपल्याकडे आपले नवरे लोक पैसा आणून देतो, आपली तिजोरी कशी असते? आपल्या तिजोरीमध्ये तुम्ही थोडीशी कलमी ठेवा, लवंग ठेवा, विलायची ठेवा, भीमसेनी कापराचा तुकडा ठेवा. त्याच्यानंतर आपल्याकडे कवडी असतात, हा, गोमती चक्र असते, गोमती चक्र असते, कमलगट्टा असतो, कमलगट्टा असतो. हे ठेवायचं आहे एका वाटीमध्ये. एका वाटीमध्ये तांदूळ ठेवायचा आहे, कलमी ठेवायचं आहे, लवंग ठेवायचं आहे, विलायची ठेवायची आहे, कमलगट्टा ठेवायचा आहे. हे का बरं? कारण की ते लक्ष्मीचं स्थान आहे. जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसंच त्यांचं पण घर स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्या कोणाला तुम्हाला पैसा द्यायचा आहे त्या कोणाला पैसा देत असताना ब्लेसिंग द्यायचं की याचं भलं हो आणि माझंही भलं हो. त्यानंतर चौथा पॉईंट हे आहे की एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलं, आपण काय करतो की समजा आपलं 280 रुपये बिल झालं, 270 रुपये बिल झालं, आपण फक्त 10 रुपये टिप ठेवून देतो. अहो कशाला 10 रुपये ठेवायचं? ठेवू ना 50 रुपये, ठेवू ना 20 रुपये. काय झालं? त्या 20 रुपयाने 10 रुपयाने तुमचं काही ते होणारच नाही ना. हा, एक स्टोरी सांगते. ही स्टोरी आपल्या भारतातली नाही, विदेशातली स्टोरी आहे. एक छोटा मुलगा होता. तो मुलगा गेला एका हॉटेलमध्ये आईस्क्रीम खायला, आईस्क्रीम पार्लरमध्ये गेला. तिथे गेल्यानंतर त्याने विचारलं की ती आईस्क्रीम कितीची? मग आपल्या भारतानुसार त्यांनी म्हटलं की 100 रुपयाची. मग त्यांनी आपल्या खिशामध्ये पाहिलं की त्याच्यामध्ये 100 रुपये आहे. मग त्यांनी विचारलं दुसरी आईस्क्रीम कितीची? त्यांनी विचारलं की नाही 80 रुपयाची. मग त्या मुलाने म्हटलं ठीक आहे, जी 80 रुपयाची आईस्क्रीम आहे ना ती मला द्या. बघा त्यांनी त्या व्यक्तीचा विचार केला. हा, आणि त्या वेटरला काय वाटलं का मूर्ख मुलगा आहे, 80 रुपयाची आईस्क्रीम घेतली, 100 रुपयाची आईस्क्रीम घेतली असते तर माझा नफा झाला असता. मग त्यांनी ती 80 रुपयाची आईस्क्रीम घेतली आणि 20 रुपये त्या वेटरला टिप म्हणून दिले. आणि जेव्हा तो वेटर आला असं त्यांनी नोटबुक उघडलं, त्याच्या त्या याच्यामध्ये त्याला 20 रुपये दिसले. पण बघा तेव्हा त्या छोट्या मुलाने आधी दुसऱ्याचा विचार केला, मग त्या ईश्वराने त्या छोट्या मुलाचा विचार केला. आपल्यासाठी ईश्वर बसला आहे आणि आपल्याकडे आपण एकदा तरी दान करतो का? महिन्यातून एकदा तरी दान. पैशाचंच दान म्हणत नाही आहे मी, पैशाचंच दान म्हणत नाही. नाही आपल्याकडे पैसा भरमसाठ, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मी भरपूर पैसा आल्यानंतर दान करेन. नाही, माझ्याकडे आज 500 रुपये आहे ना तर चल मी 20च रुपये दान करते. हा जेव्हा तुम्ही मनामध्ये थॉट ठेवा ना, तुमच्या घरी लक्ष्मी येण्यासाठी कोणी रोखणार नाही. कारण की काय होते, आपण भरपूर मला याच्याकडनं पाहिजे, मला त्याच्याकडनं पाहिजे, मला त्याच्याकडनं पाहिजे, मला त्याच्याकडनं पाहिजे, पण आपण देतो किती? आपण काहीच नाही देत ना. तुम्ही 20 रुपये दान करा, 40 रुपये तुमच्या खात्यात आलेले असणार. पण आधी दान करणं गरजेचं आहे. दान पैशाचंच नसते, वेळेचं पण दान असते. एखाद्या तुम्हाला वाटलं, तुमच्या मैत्रिणीला वाटलं की तुमचा सहवास हवा आहे, तो वेळ तिला द्या. ते पण दान झालं. तो पण दान झाला ना. त्यानंतर सांगते 6 एन्व्हलप फॉर्म्युला. आता याच्यामध्ये काय होणार आहे, तुमचा जेव्हा पैसा घरी येतो, एका पॉकेटमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे घर खर्च, दुसऱ्या पॉकेटमध्ये ठेवायचा आहे तुम्हाला औषध खर्च, तिसऱ्या पॉकेटमध्ये ठेवायचा आहे तुम्हाला तुमच्या करमणुकीचा खर्च, चौथ्या पॉकेटमध्ये ठेवायचा आहे तुम्हाला तुमच्या जे कार्यक्रम असणार तुमच्या घरामध्ये किंवा इतरांना तो खर्च ठेवायचा आहे. पाचव्या पॉकेटमध्ये एज्युकेशनचा खर्च. आता आपण सगळेजण मोठ्या एज्युकेशनला काय लागणार, आपल्या पण मुलांना लागतात ना, कधी ना कधी एखादं छोटंसं पुस्तक घ्यायचं असलं, काही घ्यायचं असलं. आणि 6वा असणार आहे बचतीचा. हे जेव्हा तुम्ही 6 फॉर्म्युले जेव्हा करणार ना, 6 एन्व्हलप करणार ना, तर तुम्ही बघणार की आपला खर्च जेव्हा येतो ना आपल्याकडे, त्याच्यातली आपली बचत झालेली असते. 2,000 रुपये तरी वाचतात, 1,000 रुपये तरी वाचतात, 1,000 रुपये तरी वाचतात.
हे 6 एन्व्हलप फॉर्म्युला आम्हाला खूप मोठ्या जेव्हा आमचे मोठे-मोठे क्लासेस होतात तिथे सांगतात. पण मला असं वाटतं की नाही, माझ्या मैत्रिणींना सांगण्याची गरज आहे. 6 एन्व्हलप फॉर्म्युला हा खूप मोठा फॉर्म्युला आहे आणि तुम्ही हे कराल तर निश्चितच बदल होईल. थँक यू सो मच. तुम्ही आलात आणि आज वेळ दिला त्याकरता धन्यवाद. काही सांगू शकता? कारण की आज आपला क्लास इथे संपतो आहे. सेकंड बॅच आपली मंगळवारपासून परत नवीन बॅच सुरू होत आहे. ज्यांना कोणाला आपल्या सेकंड आणि थर्ड लेव्हलला यायचं असेल, इच्छुक असाल, तर त्यांनी माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा आणि थर्ड आणि सेकंड लेव्हलच्या बॅचमध्ये वेगळं काही असते. त्याच्यामध्ये सिम्बॉल वेगळे असतात. ही बॅच मंगळवारपासून सुरू होणार आहे. तसंच फर्स्ट लेव्हलची बॅच ही सुद्धा मंगळवारपासून नवीन सुरू होणार आहे. तर ज्यांना कुणाला वाटतं की नाही बा मला सेकंड आणि थर्ड लेव्हलमध्ये भरपूर काही शिकायला मिळेल आणि माझ्या त्या सिम्बॉलचा वापर माझ्या जीवनामध्ये होईल, तर निश्चितच तुम्ही येऊ शकता सेकंड आणि थर्ड बॅचमध्ये. आणि तुम्ही आलात. आज आपला हा शेवटचा दिवस होता ह्या क्लासचा. त्याकरता मी तुमचे धन्यवाद. आणि फर्स्ट लेव्हलची परत एक बॅच मंगळवारपासून सुरू होत आहे. ती टोटली फ्री असणार आहे आणि सेकंड लेव्हलची बॅचची 3,000 रुपये असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला काय मिळणार, तर त्यामध्ये यापेक्षा अजून काही वेगळं मिळणार. सिम्बॉल तर मिळणारच, पण डाउजिंग, हा जो डाउजिंग आहे, हे डाउजिंग पण मी तुम्हाला सांगणार आहे. डाउजिंगचं महत्त्व काय हे सुद्धा सांगणार आहे. त्यानंतर बोद्धा मेडिटेशन, मेडिसिन बुद्धा हे आहेत, मेडिसिन बुद्धा आहेत हे, यांचं मेडिटेशन पण सांगणार. याचं काय फायदा होतात हे पण तुम्हाला सांगणार. हे सेकंड आणि थर्ड लेवलचं गिफ्ट आहे. ज्यांना कोणाला वाटलं की सेकंड आणि थर्ड लेवल आल्यानंतर माझ्या लाईफमध्ये बदल होणार, त्यांनी निश्चितच यावं. आणि आज आलात त्याकरता धन्यवाद. आणि आज सावित्री आईचा जन्मदिवस, त्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना अभिनंदन करते की आज त्या माऊलीमुळे मी तुमच्या पुढे येऊन बसण्याची जी हिंमत करते, केवळ त्या माऊलीमुळे. तिने शिकवलं नसतं तर कदाचित आज आमची पाठी कोरी असते आणि आमच्या ओठामध्ये शब्द पण नसते. त्यामुळे तिला धन्यवाद देते आणि आपला क्लास इथे संपला. काय शेअर करून सांगा, काय वाटलं, कसं वाटलं क्लासबद्दल? हां, बिलकुल, बिलकुल. आणि त्यांच्यामुळेच आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे आणि निश्चितच त्याचा तुम्हाला सगळ्यांना आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे की त्यांच्यामुळे आपण सर्व आहोत, नाही का? नाहीतर आपण कुठेतरी असतो. हो, हो, ऑनलाईनच असणार आहे. ऑनलाईनच असणार. हो, हो. मंगळवारपासनं. मंगळवारपासनं त्याच्यामध्ये तुम्हाला डाउजिंग शिकवल्या जाईल. डाउजर कसं बनवायचं हे पण शिकवलं जाईल. हे डाउजर आहे. याच्याने प्रश्न उत्तर आणि हीलिंग कशी करायची ते पण सांगितलं जाणार आहे. आणि याचा एक क्लास असणार आहे. याचा स्पेशली क्लास मी सांगणार मंगळवारलाच. तर चला भेटूया आपण मंगळवारला ठीक 2 वाजता. थँक यू सो मच. थँक यू, थँक यू, थँक यू. थँक यू, 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 थँक यू. तथास्तु तुम्हाला सुद्धा. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. थँक यू. आज कार्यक्रम आहे तुमच्या एरियामध्ये? कार्यक्रम आहे ना? नाही ना? कार्यक्रम आहे. मी कार्यक्रमाला चालली. चला, बाय.